जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा पोलीस भरती कोर्स जो आहे आपला अंकगणित हा आपला पाठ चालू आहे आणि या अंकगणित पाठचं आजचा आपला 8वं लेक्चर आहे आणि आजचा आपला टॉपिक आहे घन करणे व घनांची बेरीज करणे. वर्ग करणे आणि वर्गमूळ करणे असे आपण 2 टॉपिक सेपरेट केले होते. त्या पद्धतीनेच आपण घन करणे आणि घनमूळ काढणे असे 2 टॉपिक सेपरेट करणार आहोत. कारण या टॉपिकवर वेगवेगळ्या टाईपचे बरेचसे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत आणि घन करणे आणि घनमूळ काढणे हे वन टाइम एकत्र यायला नको कारण ती कन्सेप्ट तुमच्या पूर्णपणे लक्षात राहिली पाहिजे. म्हणून आपण या टॉपिकचे 2 पार्ट केलेत. ओके. सुरुवातीला आपण करणार आहे घन करणे आणि सलग येणाऱ्या संख्येची म्हणजे घनांची बेरीज कशी करायची. त्यानंतर मध्येच जर एखाद्या संख्येचे घन जर आले तर त्यांची बेरीज कशी करायची हे सर्व आपण ह्या पार्टमध्ये शिकणार आहे. त्यानंतर समजा एखादा घन तुमचा पाठ नसेल तर मग 2 अंकी संख्या असेल आपल्याला, तर पोलीस भरतीमध्ये साधारण 2 अंकी संख्येपर्यंतच घन आपल्याला काढायला सांगतात. तर मग घन करणे मग 2 अंकी संख्येचा आता साधारण 10 पर्यंत आपल्या लक्षात राहतात. 20 पर्यंत आपण पाठ करू शकतो, पण चुकून जर त्याच्याही पुढचा संख्या म्हणजे घन जर आपल्याला विचारला तर तो लवकरात लवकर आपल्याला काढता आला पाहिजे. हेही आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत. ओके, ठीक आहे. तर सुरुवात करतोय आपण आपल्या लेक्चरला. नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला सगळे प्रश्न पाहणार आहे. प्रश्न पाहून झाल्यानंतर आपण कन्सेप्ट पाहणार आहे. ओके, ठीक आहे. आता पहा क्वेश्चन 9 म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट 9चा क्यूब आहे. ओके, 9चा घन तुम्हाला विचारलाय, 2024चा आहे. म्हणजे साधारण एक या पार्टवरनं तुमच्या लक्षात आलं असेल का 1 ते 10 पर्यंतचे घन जर तुमचे पाठ असतील तर अशा टाईपचे प्रश्न जर आले तर तुम्हाला ते डायरेक्ट काय करता येईल, उत्तराला काय करता येईल, टिक करता येईल. म्हणजे 1 ते 2 सेकंदात तुम्हाला याचं उत्तर काय करता येऊ शकतं, काढता येऊ शकतं. म्हणजे 1 ते 10 पर्यंतचे घन तसे पाहायला गेले तर 20 पर्यंतचे घन हे पाठच पाहिजे, हे लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. म्हणजे 9चा घन आहे. त्यानंतर 19चा घन पहा, 19चा घन लगेच आला, 2023चा प्रश्न आहे. त्यानंतर वजा 19चा घन. ओके, ठीक आहे. त्यानंतर हे पहा पॉइंट मधल्या संख्येचा घन. म्हणूनच आपण हा टॉपिक सेपरेट केला का धन संख्येचा घन, ऋण संख्येचा घन, दशांश संख्येचा म्हणजे पॉइंट मधल्या संख्येचा घन अशा कशा पद्धतीने काढायचा म्हणून. ओके, ठीक आहे. त्यानंतर जर पाहिलं तर पॉइंट मध्ये 2 संख्या येतात, त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, घन करायचा. त्यानंतर जर पाहिलं तर इथं काही संख्या दिल्यात, या संख्येमागले किती घन संख्या आहेत. आता किती घन संख्या आहेत हे तेव्हाच तुमच्या लक्षात येणार आहे जेव्हा तुमचे घन पाठ असणार आहे. आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर आहे खालीलपैकी घनसंख्या पूर्ण वर्ग संख्या नाही, म्हणजे पूर्ण घनसंख्या आणि पूर्ण वर्ग संख्या यामधला तुम्हाला फरक माहित पाहिजे. ओके. त्यानंतर आहे 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे. ओके, म्हणजे दोघांचे घन आणि वर्ग पाठ पाहिजे. या संख्येचे वर्गमूळ 2 आहे, एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती असेल. ओके. म्हणजे कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय हा प्रश्न सॉल्व्ह करता येणार नाही तुम्हाला. त्यानंतर एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केला तर उत्तर 448 येतं. तर ती संख्या कोणती, अशा टाईपचा एक प्रश्न विचारला गेलाय. कन्सेप्टवर डिपेंड आहे. 15चा वर्ग 4च्या व 4चा घन यांची वजाबाकी किती होईल. सिंपल क्वेश्चन या ठिकाणी तुम्हाला विचारलाय. फक्त तुमचे वर्ग आणि घनपाठ पाहिजे. इथे जर पाहिले तर 6चा घन अधिक 7चा घन सिंपल क्वेश्चन विचारलाय, पण याच्यासाठी 10 पर्यंतचे घन तुमचे पाठ पाहिजे. इथे जर विचारलं तर 12चा घन वजा 8चा घन वजा 4चा घन, पण इथे दोघांनाही वजा चिन्ह आहे. आधीच्या प्रश्नामध्ये दोघांनाही अधिकचं चिन्ह होतं. मग अशा वेळेस काय करायचं. त्यानंतर पहा 1चा घन 2चा घन आणि 3चा घन. आता हे छोटंसं एक्झाम्पल आहे, तुम्ही सहज त्यांचे घन लिहून तिथं काय करू शकता, बेरीज करू शकता. पण जर तुम्हाला 1 पासून 9 पर्यंतच्या घनांची बेरीज विचारली तर ती तुम्ही कशी करणार आहात. त्यानंतर जर त्याच्या पुढचा 1 ते 10 पर्यंतच्या संख्येच्या घनांची बेरीज विचारली तर ती तुम्ही कशी करणार आहात. त्यासाठी कोणतं सूत्र आहे. आता इथे जर पाहिलं प्रश्न क्रमांक 17 मध्ये का 8चा घन 9चा घन 10चा घन आणि 11चा घन मिडलला मधल्याच संख्या घेतल्या, त्या सलग घेतल्यात पण मधल्याच घेतल्यात. मग अशा वेळेस तुम्ही घन कसा यांच्या घनांची बेरीज कशी शोधणार आहात. तर या 17 प्रकारचे क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहे. म्हणजे घन करणे ही जी कन्सेप्ट आहे ही टोटल आपण कव्हर करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे त्यामध्ये 1 ते 20 पर्यंतच्या घनांचं महत्व तुमच्या लक्षात आलं असेल. ऋण संख्येचा घन कसा करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर जर पाहिलं तर दशांश संख्येचा घन कसा करायचा, पूर्ण घनसंख्या आणि वर्ग संख्या यामधला फरक, त्यानंतर सलग येणाऱ्या घनसंख्येची बेरीज, अशा प्रकारचे हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी काय मिळाले, पाहायला मिळालेले आहेत. ओके, तर सर्व टॉपिक आता आपण सॉल्व्ह करायला सुरुवात करू. कन्सेप्च्युअल पार्ट समजून घ्यायला सुरुवात करू. ओके, ठीक आहे. तर पहा आपला फर्स्ट पॉईंट काय, घन आणि पूर्ण घनसंख्या म्हणजे काय. आता घन म्हणजे काय, एका संख्येने आता वर्ग, पहिल्यांदा वर्ग ही कन्सेप्ट पाहू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. ओके, तुम्हाला माहिती आहे 2चा वर्ग म्हणजे काय असतो, 2 गुणिले 2 बरोबर किती उत्तर येतं 4. त्यानंतर 3चा वर्ग म्हणजे काय असतो, 3 गुणिले 3 बरोबर किती येतात 9. 4चा वर्ग म्हणजे काय असतो, 4 गुणिले 4 बरोबर किती येतात 16. त्या पद्धतीने घन म्हणजे काय असतं,
तर त्या संख्येला 3 वेळा गुणणं. म्हणजे जेव्हा मी 2चा घन लिहितो तेव्हा 2 गुणिले 2 गुणिले 2 अशा पद्धतीने होतं. म्हणजे बेदोने 4 आणि 4 दुने 8 म्हणजे 2चा घन किती येतो 8. त्यानंतर 3चा घन जर मी विचारलं तर 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27 म्हणजे 3चा घन काय येतो 27. जर मी 4चा घन या ठिकाणी केला तर 4 गुणिले 4 गुणिले 4 म्हणजे 4 चौक 16 आणि 16 चौक 64 म्हणजे या ठिकाणी किती येणार आहे 64. म्हणजे जर तुम्ही पाहिलं बारकाईने तर ह्या सर्व संख्या काय 2चा वर्ग 3चा वर्ग 4चा वर्ग म्हणजे ह्या पूर्ण वर्ग संख्या आहेत. ह्या काय आहेत पूर्ण वर्ग संख्या. पूर्ण वर्ग संख्या कशाला म्हणतो आपण ज्या कोणाचा तरी वर्ग आहे. ओके. आता ह्या ज्या 8 आहेत त्यानंतर 27 आहेत 64 आहेत ह्या कोणत्या आल्या आता पूर्ण घन संख्या. कोणत्या संख्या आहेत घन संख्या. लक्षात आलं. म्हणजे ह्या पूर्ण घन संख्या आणि ह्या पूर्ण वर्ग संख्या. लक्षात. म्हणजे घन म्हणजे काय वर्ग म्हणजे काय त्या संख्येला दोनदा गुण. घन म्हणजे काय त्या संख्येला 3 वेळा गुणणं. आलं लक्षात. आणि इथे येणाऱ्या संख्यांना पूर्ण वर्ग संख्या इथे येणाऱ्या संख्यांना पूर्ण घन संख्या. आलो आलं लक्षात. ठीक आहे. मग आता सगळ्यात इम्पॉर्टंट 1 ते 20 पर्यंतच्या संख्यांचे घन हे तुमचे काय पाहिजेत पाठच पाहिजे. ओके. 1 ते 10 पर्यंत तर म्हणजे याची फार गरज आहे. 1 ते 10 पर्यंत तुम्हाला पाठच ठेवायचे आणि 11 पासून 20 पर्यंत ही तुमचे पाठ हवेत. हे जर तुमचे पाठ असतील याच्यावर जर तुमची कमांड असेल तर याच्यावर विचारला गेलेला प्रश्न तुम्हाला 1 ते 2 सेकंदात उत्तर येऊ शकतं आणि त्यामुळे तुमचा काय होणार आहे वेळ वाचणार आहे. आले लक्षात. तर या पद्धतीने हे घन तुम्हाला या ठिकाणी दिलेत हे तुम्ही पाठ करून घ्यायचे. त्यानंतर जर पाहिलं तर ऋण संख्येचे घन करणे. आता ऋण संख्येचा घन हा नक्की काय होतो. आता आपण घन पाहिलं होतं का 2चा घन. आता जर तुम्ही मला विचारलं का 2चा घन काय सांगतो 2 गुणिले 2 गुणिले 2 बरोबर तो किती होणार आहे 8. पण जर मला वजा 2चा घन जर तुम्ही करायला सांगितलं तर वजा 2 गुणिले वजा 2 गुणिले वजा 2 बरोबर आहे. आता जर इथं पाहिलं तर पहा तीनदा वजा चिन्ह आलंय. ह्या दोघांचा गुणाकार जेव्हा होणार आहे तेव्हा वजा गुणिले वजा काय होतं अधिक. म्हणजे ह्या दोघां मिळून कोण येणार आहे अधिकचं चिन्ह येणार आहे. आणि इथे जर पाहिलं तर आता त्याला गुणिले कोण येणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे. म्हणजे आता तुम्हाला हे माहिती आहे प्लस इंटू मायनस अधिक गुणिले वजा जर उत्तर असेल तर ते वजा असतं. म्हणजे वजाचा वजा सोबत जर 3 वेळा गुणाकार केला ओके ती विषम संख्या आहे. म्हणजे एकदा 3 वेळा ह्या दोघांचा गुणाकार प्लस होणार पण तो प्लस ह्या मायनस सोबत गेल्यामुळे पुन्हा मायनस होणार आहे. म्हणजे नेहमी लक्षात ठेवा वजाचा घन हा वजाच असतो. बाकी 8 2चा घन आहे तो लिहून घ्यायचा आहे चिन्ह वजा द्यायचं. म्हणजे वर्ग ह्या कन्सेप्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं वर्ग ह्या कन्सेप्ट मध्ये 5चा वर्ग किती असतो 25 असतो. पण जर तुम्ही पाहिलं वजा 5चा वर्ग हा पण 25च असतो. का कारण वर्ग म्हणजे काय त्या संख्येला दोनदा गुणलं जातं. वजा गुणिले वजा म्हणून ते अधिक होतं. पण इथे जर पाहिलं तर 3 वेळा वजा येतं वजा 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 दोनदाचा अधिक आणि एकदा वजा म्हणून अधिक वजा वजाच होतं. लक्षात आलं. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि या पॅटर्ननी तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवा ऋण संख्येचा घन हा ऋणच असतो. ओके ठीक आहे. त्यानंतर आलो आपण पुढे. आता जर पाहिलं तुम्ही तर काय दशांश संख्येचा घन करणे. दशांश संख्या म्हणजे काय आता जर तुम्ही पाहिलं आता आपण संख्या घेतली होती समजा 0.3 ही संख्या घेऊ आणि त्या संख्येचा आपल्याला काय करायचंय घन करायचंय. पहिली गोष्ट आता जर तुम्ही पाहिलं तर इथं काय असणार आहे 0.3 ओके गुणिले 0.3 गुणिले 0.3 ओके ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय होणार आहे पहा आता इथे जर पाहिलं तर 3 3 आणि 3 म्हणजे 3चा वर्ग किती सॉरी घन किती आहे 27. पण आता जर तुम्ही पाहिलं तर पॉईंट नंतर इथे किती संख्या आहे 1 पॉईंट नंतर इथे संख्या 1 आणि पॉईंट नंतर इथे संख्या 1 म्हणजे टोटल पॉईंट नंतर संख्या किती आहे 3. म्हणून आता मागून 3 संख्या आल्या पाहिजे मग पॉईंट तुम्हाला द्यायचा आहे 1 2 इथे 3 आणि मग पॉईंट दिला आणि मग पुढे 0 लिहिला. म्हणजे या टाइप मध्ये या संख्येचा काय होणार आहे घन होणार आहे. म्हणजे इथं पॉईंट नंतर एक संख्या आहे घन करत असताना त्यांची संख्या तिप्पट झाली पाहिजे. आलं लक्षात. ओके म्हणजे आता जर ही संख्या मी तुम्हाला असं सांगितलं असतं का 0.003 आता या संख्येचा तुम्हाला काय करायचंय घन करायचंय. आता याची शॉर्ट ट्रिक पहा 9 3चा घन 27 मी हा लिहूनच घेणार आहे पहा. पण पॉईंट नंतर जर तुम्ही संख्या पाहिल्या तर किती संख्या आहेत त्या 3 संख्या. पॉईंट नंतर किती संख्या आहेत 3. मग आता माझी संख्या ही तिप्पट झाली पाहिजे घन करताना. म्हणजे पॉईंट नंतर जर 3 संख्या असतील तर आता मला त्या 3 3 आणि 3 म्हणजे टोटल संख्या आता पाहिजे 9 म्हणजे पॉईंट नंतर 9 संख्या झाल्या पाहिजेत. म्हणून आता मी काय करणार आहे पहा मागून मोजणार आहे 1 2 3 4 5 6 7
8, 9 आणि मग मी पॉईंट देणार आहे. तर या पद्धतीने माझा 0.003चा काय होणार आहे या ठिकाणी घन होणार आहे. लक्षात आलंय? म्हणजे पॉईंट नंतर 3 3 3 कारण 3दा गुणाकार होतो. आलं लक्षात? म्हणून 9 संख्या पाहिजे होत्या. तर या पद्धतीने मला काय करायचे, दशांश संख्येचे काय करायचे, घन करायचे. आले लक्षात? ठीक आहे. त्यानंतर 2 अंकी संख्येचा घन करणे. आता 2 अंकी संख्येचा घन करत असताना एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची का 1 ते 20 पर्यंतचे घन तुम्हाला पाठच करायचे. आलं लक्षात? आतापर्यंत तुम्हाला जेवढे काही प्रश्न पाहिला या ठिकाणी आपण गेले प्रश्न पाहिले तर मोस्ट ऑफ तुम्हाला 20 पर्यंतचेच घन विचारले गेलेले आहेत. पण तरीही आपल्याला 2 अंकी संख्येचा किमान घन करता आला पाहिजे. कारण मिडलची एखादी जर संख्या विचारली गेलीच तर ती आपल्याला आली पाहिजे. म्हणून आता 2 अंकी संख्या साधारण 20 पर्यंत तुमचं पाठ आहे असं आपण कन्सिडर जर केलं तर आपण त्याच्या पुढची संख्या घेऊया. समजा आपण संख्या घेतली 23 आणि ह्या 23चा मला काय करायचं आहे, घन करायचं आहे. आता पहा 2 अंकी संख्येचा घन करत असताना एकदम एक सिस्टमॅटिकली एक पद्धत लक्षात ठेवायची. कोणती पद्धत ठेवायची? तर या संख्येला 1 म्हणा, या संख्येला 1 संख्या म्हणा. म्हणजे थोडक्यात काय, हा A आणि हा B आहे असं डोक्यात ठेवा. ओके, ठीक आहे. आता काय करायचं, पहिली जी संख्या आहे तिचा घन करा. ओके, पार्ट 1. त्यानंतर इथे एक पार्ट करा, 2 पार्ट करा आणि शेवटची जी संख्या आहे तिचा घन या ठिकाणी मी 27 लिहिलं. पहा आता काय केलं, 2चं घन लिहिलं तिथं 3चा घन लिहिला. पहिल्या संख्येचा घन तिथं शेवटच्या संख्येचा घन. डन. ठीक आहे. आता इथे काय करायचं, मिडलला या तीनही संख्येचा गुणाकार करायचा आहे. काय, 2 गुणिले 3 गुणिले 3. हा 2 हा 3 आणि हा 3 इथला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर परत 2 गुणिले 3 गुणिले 3. हा 3 घनामधला आहे. आलं लक्षात? आता या ठिकाणी फक्त एक क्ल्यू लक्षात ठेवायचा आहे. काय, हे लिहून झाल्यानंतर इथे एकदा 2चा वर्ग करायचा आणि इथे एकदा 3चा वर्ग करायचा. इथे एकदा काय करायचे, 2चा वर्ग आणि इथे एकदा काय करायचे, 3चा वर्ग. बस झालं. आता काय करायचे तुम्हाला, 2चा घन काय 8, तो या ठिकाणी लिहून घेतला. त्यानंतर जर इथे पाहिलं तर 2चा वर्ग किती येणार आहे, 4. ओके, 4 त्रिक 12 आणि 12 त्रिक 36 म्हणजे इथे किती आले, 36. त्यानंतर जर इथे पाहिलं तर 3चा वर्ग किती आहे, 3चा वर्ग 9, 9 त्रिक 27, 27 दुने 54. इथे किती आले, 54. आणि इथे पाहिलं तर तिथे किती आहे, 27. आता काय करायचंय, शेवटची संख्या ठेवायची, एक संख्या पुढे पाठवून द्यायची. शेवटची संख्या जागेवर ठेवायची, एक संख्या पुढे पाठवून द्यायची. म्हणजे इथं मी 7 ठेवले, 2ला पुढे पाठवलं. आता 2 इथे येऊन काय होणार आहे, प्लस 54 आणि 2 56. म्हणजे या ठिकाणी मी 6 ठेवले, 5ला पुढे पाठवलं. आता 36, 36 आणि 5 41. 41 म्हणजे मी 1ला इथे ठेवलं, 4ला पुढे पाठवलं. 8 आणि 4 12. ओके, हा झाला तुमच्या कशाचा, 23चा घन. किती आहे, 12,167. आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, घन काढायचा आहे. ओके. आपण अजून एखादी संख्या जर घेतली या ठिकाणी 51 घेऊया. ओके, ठीक आहे. आता मला जर 51चा घन काढायचा आहे तर काय होणार आहे, फर्स्ट मी 5 आणि 1 पहिल्यांदा काय करणार आहे, मी 5चा घन लिहिणार आहे, 2 पार्ट करणार. ओके, आणि इथे काय लिहिणार मी, 1चा घन 1. ओके, ठीक आहे. मग आता इथे जर पाहिलं तर ह्या तिघांचा गुणाकार मला करायचा काय, 5 गुणिले 1 गुणिले 3. 3 हा कुठला आहे, घनमधला आहे. त्यानंतर परत 5 1 3. आलं लक्षात? आता या ठिकाणी तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय, एकदा पहिल्या संख्येचा वर्ग करायचा आणि एकदा दुसऱ्या संख्येचा वर्ग करायचा. झालं. पहा आता काय करणार तुम्ही, इथं 5चा घन 125. इथे आलो आपण, 5चा वर्ग 25, 25 त्रिक 75, इथे 75. इथं जर पाहिलं 1चा वर्ग 1च आहे, म्हणजे 5 त्रिक किती आले, 15. आणि इथं किती आला, 1. झालं. इथे 1 आहे. हा, ठीक आहे. आता इथे काय करणार तुम्ही, एक संख्या ठेवायची, बाकी पुढे पाठवून द्यायची. इथं 1च आहे त्यामुळे 1 ठेवला. इथं किती आले, 5, 1 पुढे पाठवला. इथं झाले 76. ओके, 7ला पुढे पाठवलं. 125 आणि 7. ओके, 100 किती होणार आहे, 32. म्हणजे हा काय झाला तुमच्या 51चा घन झाला. 13,200 सॉरी किती येणार आहे, 1,32,651. हा तुमच्या 51चा काय आहे या ठिकाणी घन. तर घन 2 अंकी संख्येचा घन करण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. तर या पद्धतीने तुम्हाला 2 अंकी संख्येचा काय करायचा आहे, घन करायचा आहे. आता त्याच्या पुढे आलो आपण, घन संख्येची बेरीज कशी करायची, म्हणजे सलग येणाऱ्या घन संख्येची बेरीज. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, हा पण तुम्हाला बऱ्याच वेळा विचारला गेलेला प्रश्न आहे का, 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक 4चा घन अधिक 5चा घन असं जर तुम्हाला विचारलं, मग आता यापासून ही पूर्ण बेरीज जर तुम्हाला करायची असेल तर मग पहिली स्टेप काय,
1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा सॉरी घन सगळे लिहून घ्या आणि सरळ त्यांची काय करा, बेरीज करा. ही एक पद्धत झाली. आता दुसरी पद्धत आहे, या ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचं सूत्र. ते सूत्र काय पहा, ते जे सूत्र आहे n ब्रॅकेटमध्ये n+1 डिवाइड बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, म्हणजे n अधिक n n n अधिक 1 भागिले 2 कंसाचा वर्ग. आता n म्हणजे कोण आहे? n म्हणजे शेवटची संख्या. n म्हणजे काय? शेवटची संख्या. म्हणजे आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शेवटची संख्या काय आहे? 5. 5 आणि 1 किती होणार इथं? 6 भागिले किती आहे? 2. ओके. आणि यांचा काय होणार आहे? वर्ग. म्हणजे आता जर इथं पाहिलं तर 2 ने आपण याला काय करू शकतो? भागू शकतो. 15 5 त्रिक 15 आणि 15चा या ठिकाणी काय करायचं तुम्हाला वर्ग, तो येणार आहे 225. म्हणजे जर तुम्ही 1 पासून 5 पर्यंतच्या घनांची जर बेरीज करत गेलात तरी ती 225 येणार आहे. म्हणजे साधारण जर आपण इथं करायचं ठरवलंच तर पहा, 1चा घन 1, ओके, त्यानंतर 2चा घन 8, त्यानंतर 3चा घन 27, 4चा घन 64 आणि 5चा घन 125. बरोबर. बघूया आपण. 1 आणि 8 9, 9 आणि 7 16, 16 आणि 4 20, 20 आणि 5 25, हा चाले 2. ओके. 2 आणि 2 4, 4 आणि 6 10, 10 आणि 2 12. ओके. हा चला एक 225. पहा आलं लक्षात. आता हे 1 ते 5 घेतलं होतं, छोटंसं एक्झाम्पल होतं. फॉर्म्युला लक्षात ठेवा, n+1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. या सूत्राच्या सहाय्याने तुम्हाला 2 अंकी संख्येचा काय करायचा आहे? घन करायचा आहे. मग समजा 1 पासून 10 पर्यंत तुम्हाला सांगितलं तर इथं काय लिहायचंय तुम्हाला? 10. इथे काय लिहिणार आहे तुम्ही? 11. ह्या 2चा गुणाकार आहे. 10 गुणिले 11 भागिले 2 आणि ते जे उत्तर येईल त्याचा काय करायचा? वर्ग करायचा. द्या. तर या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? सलग येणाऱ्या घनसंख्येची काय करायची आहे? बेरीज करायची. आता सर्वात इम्पॉर्टंट मिडलला जर आलं तर काय करायचं? तो प्रश्न सॉल्व्ह करताना आपण ती कन्सेप्ट काय करूया? त्या ठिकाणी क्लिअर करूया. तर या पद्धतीने आपल्या सर्व कन्सेप्ट घन या टॉपिक रिलेटेड सर्व कन्सेप्ट आपले शिकून झालेले आहेत. आता आपण आपल्या पुन्हा क्वेश्चनला सुरुवात करूया आणि एक एक क्वेश्चन आपण काय करूया? ट्रॅक करू, सॉल्व्ह करू आणि जर एखादी कन्सेप्ट मिस आउट झाली असेल तर ती कन्सेप्ट आपण त्या क्वेश्चन सोबत घेऊया. ओके, ठीक आहे. तर पहा, 9चा घन तुम्हाला या ठिकाणी विचारले. 1 ते 9 पर्यंतचे जर तुमचे घनपाठ असतील तर सिंपल उत्तर आहे 729. ही जी संख्या आहे हा काय 9चा घन आहे. पहा किती सेकंदात मला उत्तरं देता आलीत. 19चा घन किती येईल? आता मला 19चा घन जर विचारलं असेल तर आता मला 19चा घन लिहायचा आहे, म्हणजे शेवटी किती आहे? 9 आहे. जर शेवटी 9 असेल तर घन करत असताना सुद्धा ही घन करत असताना 9च अंक येतो. हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला पहा या ठिकाणी एक ट्रिक लक्षात ठेवा, तुम्हाला घन ओळखायचे. शेवटी जर 0 असेल, 1 असेल, 1 त्यानंतर 4 त्यानंतर 5 त्यानंतर 6 आणि 9 हे जे अंक जर शेवटी असतील तर यांच्या घनांमध्ये हेच अंक शेवटी येतात. पण जर तुम्ही पाहिलं तर 2 आणि 8 हे एकमेकाला क्रॉस येतात, 3 आणि 7 हे एकमेकाला क्रॉस येतात. याचा अर्थ काय होतो? जर शेवटचा अंक जर 2 असेल तर म्हणजे तुम्ही साधारण 2चा घन जर घेतला तर तो 8 येईल. पण 8चा तुम्ही घन करायला गेले तर तो साधारण तुम्हाला म्हणजे त्याचा शेवटचा अंक 512 जो आहे तर त्याचा शेवटचा अंक तुम्हाला काय भेटेल? 2 भेटेल. म्हणजे इथं जर 7चा घन तुम्ही करायला गेले 27, 3चा घन करायला गेले 27, म्हणजे शेवटचा अंक तुम्हाला 7 मिळाला. पण 7चा घन जर तुम्ही करायला गेले 343 तर शेवटचा अंक 3 मिळतो. म्हणजे हे एकमेकाला क्रॉस येतात. म्हणजे जर शेवटचा अंक 2 असेल तर 7 येणार, 7 असेल तर 3 येणार. पण हे जे अंक आहेत, ओके, म्हणजे टोटल 10 अंक झालेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे सर्व जे 10 अंक आहेत तर ह्यापैकी हे 4 जण दोघ जण एकमेकाला क्रॉस येतात. बाकी शेवटी जो येतो तोच येतो. आता जर तुम्ही इथं पाहिलं तर शेवटी 9 आहे, म्हणजे याचा अर्थ याचा घन करत असताना तोच अंक शेवटी येणार आहे. म्हणजे इथे हा एक अंक कट झाला, हा एक अंक कट झाला. आता राहिलेत काय? 9 आणि 9. ओके, ठीक आहे. आता 19चा घन तुमचा पाठ नाहीये. 19चा जर घन पाठ नाहीये तर आपल्याला 19चा घन करताना काय करावं लागणार आहे? आता मी तुम्हाला एक ट्रिक दिली होती. त्या ट्रिकचा वापर करून आपल्याला 19चा घन काढता येतोय का? आपण ते पाहूया. ओके, ठीक आहे. आता कन्सेप्ट क्लिअर करतोय. तुमचा 19चा घन तुम्ही पाठच ठेवायचंय, जेणेकरून आता इथे मला पण उत्तर माहिती आहे, पण मी तुम्हाला सांगणार नाही कारण आपल्याला ट्राय करायचे का आपल्याला माहित नसताना आपण घन कशा पद्धतीने करणार आहोत. ओके, ठीक आहे. आता मला 19चा घन करायचा आहे. 19चा घन काय होणार आहे पहा. पहिली संख्याचा या ठिकाणी आपण काय करतो? घन करतो. त्यानंतर 2 गॅप घेतो आणि त्यानंतर 9चा घन या ठिकाणी आपण लिहिणार आहे. ओके, आता इथे जी संख्या लिहिणार आहे काय लिहिणार आहे? 1 गुणिले 9 गुणिले हा 3 हा घन मधला, 1 गुणिले 9 गुणिले 3 हा घन मधला.
आता एकचा घन काय होणार आहे? एक. इथे जर पाहिलं तर एक एकदा काय करणार आपण? एकचा वर्ग आणि एकदा काय करणार? एकदा 9चा वर्ग. आता जर मी एकचा वर्ग म्हणजे काय होणार आहे? 9 त्रिक किती होणार आहे इथं? 27, कारण इथं एकचा वर्ग एकच होणार आहे. इथं जर पाहिलं तर 9चा वर्ग काय होणार आहे? 81. 81 गुणिले 3 म्हणजे 3 एक 3, 8 त्रिक 24, 243. कारण ही संख्या 1 आहे आणि 9चा घन इथं जर पाहिलं तर 9चा घन किती आहे? 729. किती आहे? 729. ठीक आहे. मग आता पाहिलं तर आपल्याला एक संख्या इथे ठेवायची आहे, बाकी सर्व संख्या पुढे पाठवून द्यायची. आता ह्या 72ला मी पुढे पाठवलं. ओके. आता जर ह्या मी 72ला पुढे पाठवलं असेल तर इथं जी संख्या होणार आहे ती काय होणार आहे? 5. 3 आणि 2 5. बरोबर आहे. इथं काय होणार आहे? 7. 7 आणि 4 11. हा चला 1 आणि इथे किती आले? 31. म्हणजे आता मी इथे काय ठेवणार आहे? 5 ठेवणार आहे आणि 31ला मी पुढे पाठवलं. जर मी 31ला पुढे पाठवलं तर इथे किती होणार आहे? 8 आणि इथे किती होणार आहे? 5. म्हणजे या ठिकाणी मी 8ला इथे ठेवलं, 5ला पुढे पाठवलं. ओके. 5 आणि 1 किती आले? 6. म्हणजे 68, 59. हा काय झाला? 19चा काय झाला? घन झाला आणि या ठिकाणी मला त्याचं उत्तर मिळालेलं आहे. तर या पद्धतीने मला माहित नसताना मी काय काढलेलं आहे? या ठिकाणी घन काढलेला आहे. पण आपल्याला तो पाठ करायचा हे डोक्यात ठेवा. ओके. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण पुढचा क्वेश्चन. मायनस वजा 19चा घन. 23चाच प्रश्न आहे. वजा 19चा घन आता मला कळलेली का ऋण संख्येचा घन हा ऋण असतो, धन संख्येचा घन धन असतो आणि 19चा घन आता मला कळलाय 68 59. म्हणजे 68 59 हे माझं उत्तर आहे, पण ते पॉझिटिव्ह नाहीये. ते कोणतं वाला आहे? निगेटिव्ह, कारण मला इथे वजा 19 दिलाय. ओके. ठीक आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी ऋण संख्येचा घन काय असतो ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असतं. आता इथे जर पाहिलं तर 0.5 0.5 आणि 0.5. ओके. ठीक आहे. ही प्रिंटिंग मिस्टेक आहे. तर 0.5चा काय विचारलंय आपल्याला? घन विचारलंय. जर 0.5चा घन विचारलंय, 5चा घन आपल्याला माहिती आहे किती आहे? 125. 5चा घन किती आहे? 125. आता पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 1 2 3. म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या पाहिजे? 3. आता त्या 3 संख्येत आपल्याला मागून मोजायच्यात. 1 2 3. म्हणजे या ठिकाणी मी काय दिला? पॉईंट दिला आणि मग इथे 0 लिहिला. तर 0.125. 0.125. पर्याय क्रमांक 3. आले लक्षात? तर या पद्धतीने आपल्याला दशांश संख्येमधलं काय करायचं होतं? घन काढायचं होतं. आता त्यानंतर जर इथं पाहिलं तर 0.17चं घन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आता 0.17 म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2 संख्या आहेत. आता समजा एक तात्पुरता असं समजा, आता घन कसं करायचं हे तुम्हाला माहिती आहे. 17चं घन पण तुम्हाला माहिती आहे. पण जर मला कधी कधी पहा एक छोटीशी वेगळी ट्रिक वापरून सुद्धाही तुम्ही या प्रश्नाचं उत्तर एक अति म्हणजे 5 सेकंदात सुद्धा काढू शकता, 10 सेकंदात काढू शकता. कसं? 0.17 चा घन पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2. जेव्हा मी घन करेल तेव्हा त्या पॉईंटच्या संख्येची संख्या पॉईंट नंतरच्या संख्येची जी अंक आहेत त्यांची संख्या काय होते? दुप्पट होते. म्हणजे पॉईंट नंतर किती संख्या आहेत? 2. म्हणजे घन करताना 6 होणार. मग पॉईंट नंतर 6 कुठे बघायचंय? इथे 4 आहेत. इथे पहा 6 आहेत. ओके. इथे जर पाहिलं तर 5, इथे पाहिलं तर 3. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात? तर पॉईंट नंतर 6 संख्या इथे दिसतात. म्हणजे मला त्याचा घन माहित नव्हता, पण मला पॉईंट वरनं कळलं का पॉईंट नंतर जर 2 असेल तर घनमध्ये पॉईंट नंतर 6 संख्या येतात आणि या पद्धतीने मला हे उत्तर या ठिकाणी काय झालेलं आहे? समजलेलं आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर आलो आपण पुढे. पहा प्रश्न क्रमांक 6 काय दिलाय? 25 64 इथे काही संख्या दिल्यात आणि या संख्येमालिकेत किती घन संख्या आहेत? आता घन संख्या ह्या तेव्हाच तुमच्या लक्षात येतील जेव्हा तुमचे घन पाठ असणार. ओके. म्हणजे आता 25 हे नाहीये, पण 64 हा काय? घन आहे. 343 घन आहे. हा वर्ग आहे. 81 हा वर्ग आहे. त्यानंतर 216 घन आहे. 729 घन आहे. 512 घन आहे. म्हणजे जर तुम्ही इथे संख्या पाहिल्या तर 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 संख्या या ठिकाणी काय घन संख्या दिसत आहेत. 25 ही वर्ग संख्या आहे. त्यानंतर 64 वर्ग संख्या आहे, पण 4चा घन सुद्धा आहे. ही वर्ग संख्या आहे, ही वर्ग संख्या आहे, ही पण वर्ग संख्या आहे. उरलेल्या संख्या काय आहेत? ह्या वर्ग संख्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या आहेत. बाकी मात्र काय आहेत? त्या घन संख्या आहेत. ओके. त्यानंतर खालील पैकी कोणती घन संख्या पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणजे या संख्या या सर्व घन संख्या आहेत. ह्या कोणाचा तरी घन आहे. पहा ही 1चा घन आहे, 4चा घन आहे, 8चा घन आहे. इथं जर पाहिलं तर 7चा घन आहे, सॉरी 9चा घन आहे. म्हणजे या संख्या कोणाचा तरी काय घन दिल्यात. त्यापैकी हा कोणाचा वर्ग आहे? 8चा. हा कोणाचा वर्ग आहे? 1चा. हा कोणाचा वर्ग आहे? 27चा. आलं लक्षात? पण हा जर पाहिलं तर हा कोणाचाही वर्ग नाहीये. म्हणजे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. पर्याय क्रमांक काय? 1. म्हणजे घन आणि वर्ग तुमचे पाठच पाहिजे. ओके. म्हणजे ही मी वारंवार बोलतो याच्यासाठी का ते तुम्हाला पाठ करायचंय. बरेच वेळा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आता 8वा प्रश्न काय पहा? 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? 4चा घन 64. 8चा वर्ग 64. ओके. मग हा याच्या किती पट झाला? 1 पट. 64 एकी 64. 4चा घन 8च्या वर्गाच्या किती पट आहे? 1 पट. कारण दोघांचं उत्तर किती आहे? 64 आहे. ओके. डन.
त्यानंतर आलो आपण पुढचा प्रश्न. काय विचारला गेलाय पहा, एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे तर त्या संख्येचा घन किती? एका संख्येचे वर्गमूळ 2 आहे. वर्गमूळ म्हणजे काय? 4चा वर्ग म्हणजे 4 ही संख्या आहे, त्याचं वर्गमूळ किती येणार आहे? 2 येणार आहे. म्हणजे 2चा हा काय झाला? वर्ग झाला. मग ही जी संख्या आहे, एका संख्येचा वर्गमूळ किती आहे? 2. तर त्या संख्येचा घन किती? म्हणजे ती संख्या ज्याचं वर्गमूळ 2 आहे, ती संख्या 4 आहे. ओके. आणि तिचा काय विचारलंय आपल्याला? घन. घन म्हणजे किती येणार आहे तो? 64. कारण 4चा मला काय करायचं होतं इथं घन, आणि 4चा घन किती आला? 64 आला. आलं लक्षात? तर या पद्धतीने मला हा प्रश्न सॉल्व्ह करायचा होता. त्यानंतर आलो आपण त्याच्या पुढचा प्रश्न. काय सांगितलंय पहा, एका संख्येच्या घनातून तिच्या वर्ग वजा केल्यास उत्तर 448 येते, तर ती संख्या कोणती? आता पहा, एका संख्येच्या घनातून म्हणजे ती संख्या आपल्याला माहित नाही, तिचा घन केला, तिच्या वर्ग वजा केला, घनातून तिचा काय केला? मी वर्ग वजा केला, तेव्हा मला उत्तर किती आलं? 448 आलं. म्हणजे याचा अर्थ इथे एकचा घन आहे आणि एकचा काय वर्ग आहे, कारण ती संख्या मला माहित नव्हती, त्या संख्येला मी एक्स म्हणलं. ओके. आता इथून मी काय केलं? एक्सचा वर्ग काय काढला? कॉमन काढला. इथे एक्स वर्ग कॉमन म्हणजे बाहेर काढल्यामुळे इथे काय राहिलं? एक्स राहिला, कारण इथे 3 एक्स आहेत, त्यातले 2 बाहेर आले. इथे एक्स वर्ग बाहेर गेल्यामुळे इथे कोण राहिला? 1 राहिला, आणि इथे किती आहे? 448 आहे. लक्षात आलं? म्हणजे एक्सचा वर्ग एक्स वजा 1 बरोबर 448. आता जर तुम्ही हे पाहिलं तर पहा, एका बाहेर जी संख्या दिली तिचा काय केलेला आहे तुम्ही? वर्ग केलाय, आणि ज्या संख्येचा तुम्ही वर्ग केलाय त्याच्यापेक्षा एका छोट्याशा संख्येने तिला तुम्ही काय केलेलं आहे? गुणलेलं आहे. ओके. मग आता मला अशी संख्या या ठिकाणी काय करायची? ठेवून पाहिजे. तर मी काय करणार आहे? 8चा वर्ग करणार. 8चा वर्ग किती येणार आहे? 64. आणि 8चा वर्ग केल्यानंतर 8चा मी वर्ग करतोय, तर 8 मधून 1 वजा केल्यावर किती उत्तर येणार आहे? 7. मी डायरेक्ट लिहिले. मग आता यांचा गुणाकार हा येतोय का मला फक्त चेक करायचे, कारण एक्स मी किती घेतलेला आहे? आता या ठिकाणी 8 घेतलेला आहे. आलं लक्षात? मग 7 चोक 28, 2 7 चुकून 42 आणि 2 44. पहा, मला उत्तर मिळालं. म्हणजे माझा एक्स जो आहे तो 8 आहे. मला डायरेक्ट पहिल्यांदाच उत्तर मिळालं. म्हणजे असे काही प्रश्न असणार आहेत का जे तुम्हाला पर्यायावरनं सॉल्व्ह करावे लागणार आहेत. फक्त तुम्हाला कंडिशन तयार करता आली पाहिजे. फक्त तुम्हाला काय तयार करता आली पाहिजे? कंडिशन तयार करता आली पाहिजे. दॅट्स इट. त्या कंडिशन मध्ये मी फक्त हा नंबर टाकून पाहिला, मला उत्तर मिळालं. दॅट्स इट. समजलंय? जायचं पुढं? ठीक आहे. आता पहा क्वेश्चन नंबर 11. क्वेश्चन नंबर 11 या ठिकाणी काय दिलंय? 15चा वर्ग व 4चा घन यांची वजाबाकी किती? 15चा वर्ग 225, 4चा घन किती आला? 64, यांची वजाबाकी. आता वजाबाकी करताना सिंपल आहे. इथं किती होणार आहेत? 15. 15 मधनं 4 सॉरी 5 मधनं 4 गेले, 1 राहिला. त्यानंतर इथे 12, 12तनं 6 आणि 161. किती आहे? पर्याय क्रमांक 4. सरळ वजाबाकी करायची होती तुम्हाला या ठिकाणी. त्यानंतर जर इथे पाहिलं तर 6चा घन आणि 7चा घन. 6चा घन 216, 7चा घन 343, आणि यांची काय करायची? बेरीज. 6 आणि 3 9. 9 मला फक्त पुढची बेरीज सुद्धा करायची गरज नाही. पहा, 9 फक्त एका स्थानी याच ठिकाणी मला दिसतोय. दॅट्स इट. पुढची बेरीज तुम्ही करू शकता. ओके. त्यानंतर जर पाहिलं तर आता इथे जर पहा, 12चा काय दिलाय तुम्हाला? घन दिलाय. 8चा काय दिलाय तुम्हाला? घन दिलाय. आणि इथं काय दिलाय? 4चा घन दिलाय. मग आता इथे तुम्हाला 17 28 हा काय? 12चा घन आहे. 8चा घन किती आहे? इथं वजाबाकी करायची. 8चा घन किती येणार आहे? 512. आणि इथं 4चा घन किती दिलाय? 64. ओके. वजाबाकी. म्हणजे आता जर तुम्हाला काय करायचं असेल तर या संख्येतून ही संख्या वजा करा. जे उत्तर येईल त्यातून पुन्हा ही वजा करा, आणि तुमचं काय असेल इथं? फायनल आन्सर असेल. हा तुमचा होमवर्क असेल. ओके. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचंय, कारण ही वजाबाकी दिलेली आहे. त्यानंतर जर इथं पाहिलं तर आता पहा, 1चा घन, 2चा घन आणि 3चा घन यांची बेरीज करा. आता ही सिंपल मध्ये तुम्ही एका खाली एक ठेवून करू शकता. काय? 1 आहे, त्यानंतर किती आहे? 2चा वर्ग 8 आहे घन, आणि 3चा घन किती आहे? 27, आणि म्हणजेच किती आले? 9 चोक इथं हे 9 आले, 27 आणि 9 किती आले? 36. म्हणजे बेरीज किती आली? 36. बरोबर आहे. पण आता इथं आपण सूत्राचा वापर केला नाही. मग सूत्राचा वापर कधी करायचा आहे? जेव्हा तुम्हाला सांगितलं का 1 पासून 9 पर्यंतच्या घनांची बेरीज करा. 1 पासून 9 पर्यंतच्या घनांची जर बेरीज करायची असेल तर माझ्याकडे सूत्र आहे. काय? n + 1 भागिले किती? 2, आणि जे उत्तर येईल त्याचं काय करायचंय? मला वर्ग करायचा आहे. आता n किती आहे माझा? 9. म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी? 9 गुणिले 9 मधनं 1 ऍड केला 10 भागिले किती आहे? 2, आणि याचा मला काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. म्हणजेच या ठिकाणी मी 2 ने इथं भागलं, इथे किती आलं? 5. 9 5 किती आला? 45, आणि 45चा मला काय करायचं आहे? वर्ग. शेवटी 5 असताना वर्ग मला सहज करता येतो. काय लिहिणार आहे मी? 25, आणि 4च्या पुढची संख्या आहे 5. 5 चोक किती आले? 20. म्हणजे 1 पासून 9 पर्यंतच्या घनांची जर मी बेरीज केली तर ती मला 2025 येते.
आले लक्षात? तर या पद्धतीने तुम्हाला काय करायची होती, बेरीज शोधायची होती. त्यासाठी तुम्हाला सूत्रपाठ असणं गरजेचं आहे. आता या ठिकाणी 1 ते 10 पर्यंतच्या घनांची बेरीज. आता 1 ते 10 म्हणजे n तुमचा किती होणार आहे? 10 होणार आहे. सूत्र मात्र तुमच्याकडे आहे n अधिक 1 भागिले 2 आणि ह्या पूर्ण पार्टचा तुम्हाला इथे 1 याचा काय करायचं आहे? वर्ग करायचा आहे. मला वाटतं n तुम्हाला 10 माहीत आहे. ह्या सूत्रामध्ये तुम्ही किंमत टाकून काय करू शकता? बेरीज करू शकता. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तर या ठिकाणी आला. पहा काय का 8चा घन, 9चा घन, 10चा घन आणि 11चा घन. पण मला इथे जर पाहिलं तुम्ही तर मला जे सूत्र दिले ते 1 पासून कुठपर्यंत दिलेले आहे? सलग येणाऱ्या संख्येचं नॅचरल संख्या, नैसर्गिक संख्येची घनांची बेरीज. पण इथे पाहिलं तर 8 पासून सुरुवात झाली 11 पर्यंत म्हणजे मिडलच्या संख्येत. मग अशा वेळेस मी घनांची बेरीज कशी करणार आणि माझी घन पण पाठ नाहीत. मग मी काय करणार? तर मी हे या सूत्राचा वापर दोनदा करणार. कसा करणार? हे पहा n+1 डिवाइड बाय 2 इथं मी एकदा वर्ग करणार आणि इथे परत मी हे सूत्र वापरणार n+1 डिवाइड बाय 2 आणि इथे सुद्धा मी काय करणार? वर्ग करणार. फक्त आता मी काय करणार पहा, इथे जेव्हा मी घनांची बेरीज करणार आहे तेव्हा मी 1 पासून कन्सिडर करणार आहे. 1 चा घन, 2 चा घन, 3 चा घन असं कुठपर्यंत जाणार? मी 11 पर्यंत जाणार. म्हणजे आता इथे मी काय करणार आहे? 11 कंसात 12 भागिले 2 आणि इथे काय करणार आहे? मी वर्ग. म्हणजे मी या ठिकाणी पहिल्यांदा बेरीज केली 1 पासून 11 पर्यंतच्या घनांची बेरीज. आता त्याच्यातून मी बेरीज वजा करणार आहे. कोणती? 1 पासून 8 पासून मला पुढे दिली. 1 पासून 7 पर्यंतच्या घनांची बेरीज मी वजा करणार. लक्षात ठेवा. मी पहिल्यांदा बेरीज केली 1 पासून 11 पर्यंतच्या घनांची बेरीज. मला प्रश्न 1 पासून 11 पर्यंतच्या घनांची विचारलेली नाही. म्हणजे थोडक्यात काय 1 ते 11 ह्या घनांची बेरीज मधून जर मी 1 ते 7 पर्यंतच्या 7 पर्यंतच्या घनांची जर मी काय केली? बेरीज केली तर 1 पासून 11 पर्यंतच्या घनांमधून 1 पर्यंत 7 पर्यंतचे घन जर मी वजा केले तर मला कोणत्या घनांची बेरीज राहिली? 8 पासून 11 पर्यंत. ओके, म्हणजे आता या ठिकाणी जर पाहिलं तर इथं काय येणार आहे? 7 कंसात किती येणार आहे? 8 ओके भागिले किती येणार आहे? 2 कंसाचा मला काय करायचंय? वर्ग. इथं किती आले? 6 ओके म्हणजे अकरूनचा 66 म्हणजे मला इथं 66 चा काय करायचंय? वर्ग करायचा आहे. ओके वजा इथं किती आले? 4 7 चोक 28 28 चा मला काय करायचंय? वर्ग करायचा आहे. या ठिकाणी मला 66 चा वर्गामधून 28 चा वर्ग काय करायचा आहे? वजा करायचा आहे आणि जे उत्तर येईल ते माझं यापैकी एक आन्सर असणार आहे. आले लक्षात? तर सिंपल मध्ये हा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिला. आता इथे जर पाहिलं तर 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे मी मात्र 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा या पॅटर्न मध्ये शिकवलेला आहे. वर्ग या टॉपिक मध्ये शिकवलेला आहे. सो शिकून घ्यायचंय पाहिलं नसेल तर, कारण आता जर मी सांगितलं तर ते पुन्हा तुम्हाला आयतच मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही कष्ट घेणार नाही. त्यामुळे 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे तुम्हाला तिथे जाऊन शोधायचंय, पाहायचंय आणि मग हे गणित काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला सर्वात महत्त्वाचं काय कळणं, याची थीम कळणं गरजेचं होतं का नक्की जर मिडलच्या संख्या आल्या आणि त्यांची घन आली तर त्यांची बेरीज कशी तुम्हाला शोधायची आहे. ओके, एखादा प्रश्न अशा पद्धतीनेही तुम्हाला काय केला जाणार आहे? विचारला जाणार आहे. तर या पद्धतीने आपण घन आणि पूर्ण घन संख्या म्हणजे काय, त्यानंतर 1 ते 20 पर्यंतचे घन जे तुम्हाला पाठच करायचे, त्यानंतर जर पाहिलं तर ऋण संख्येचा घन कसा करायचा, त्यानंतर पाहिलं तर दशांश संख्येचा घन कसा करायचा, त्यानंतर जर पाहिलं तर 2 अंकी संख्येचा घन कसा करायचा, असे आपण एक्झाम्पल घेऊन या ठिकाणी आपला घनसंख्येची बेरीज कशी करायची, सलग येणाऱ्या घनसंख्येची बेरीज कशी करायची, तर या ठिकाणी आपला घन करणे म्हणजे घन करणे आणि त्या सलग येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या घनांची बेरीज करणे हा पॉइंट या ठिकाणी कव्हर झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घनमूळ हा एक पार्ट पाहणार आहे. घनमूळ कसे शोधायचं, दशांश संख्येचं घनमूळ कसं शोधायचं, त्यानंतर वजा संख्येचं घनमूळ कसं शोधायचं, 5 अंकी संख्येचं घनमूळ कसं शोधायचं, 6 अंकी संख्येचं घनमूळ कसं शोधायचं, तर ह्या सर्व पार्ट आपण येणाऱ्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. झालेली सर्व टॉपिक प्रामाणिकपणे करा, व्यवस्थित अभ्यास करा, सर्व कन्सेप्ट लिहून घ्या आणि सारखी त्याची प्रॅक्टिस करा. ऑल द बेस्ट, चांगला अभ्यास करा.